घरात जेव्हा निरागस लहान मुलं वावरतात तेव्हा जग विसरून त्यांच्यात रमण्यात जो आनंद असतो त्याची उपमा दुसऱ्या कशालाही देता येत नाही. मात्र त्याच लहानग्या कोवळ्या जीवाला काही झालं तर आई वडिलांच्या जीवात जीव नसतो. याच वाक्याला समर्पक असणारी ही कहाणी आहे ज्ञानेश्वर सराटे यांचा मुलगा शिवांश याची. घरात मुलगा जन्माला आल्याने सराटे कुटुंब जणू काही आनंदाने बहरलं होतं. मात्र हे नियतीला मान्य नव्हतं असंच म्हणावं लागेल. कारण वयाच्या पहिल्याच वर्षी शिवांशला कावीळसारखा गंभीर आजार झाला. माझे नाव ज्ञानेश्वर दत्तात्रय सराटे. या मुलाचा जन्म 21 ऑक्टोबर 2022 मध्ये झाला आणि त्याचा प्रॉब्लेम आहे की पहिल्यांदा 1 महिन्याचा होता तेव्हा त्याला कावीळ झाली. हा आजार ठीक होताच वयाच्या दुसऱ्या वर्षी शिवांशच्या शरीरातील पेशी कमी झाल्या. परत तिथून पुढे गेलो 2.5 महिन्याचा झाल्यावरती हे झाले काय बोलतात पेशी आणि त्याला हे पण होतं फिट्स येत होतं. फिट्स झाले होते शीतलशामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखवले होते ना. तिथं 8-10 दिवस होतो आम्ही. नंतर डॉक्टरांकडून असं समजलं की शिवांशच्या पोटात गाठ आहे, त्यामुळं त्याला लघवीचा त्रासही व्हायला लागला. आम्हाला पहिले तर डेप्युटी हॉस्पिटलमध्ये सांगितलं ना गाठ आहे, तेव्हा आम्ही वाटलं वेगळंच काहीतरी असं वेगळी गाठ आहे म्हणजे वेगळं वाटलं. पण जेव्हा दुसरं ते डेप्युटी हॉस्पिटलमध्ये दुसरं टेस्ट वगैरे केली का त्यात आठवून लागलं की ते गाठ नसून फूग आहे आणि ते जन्मजातच त्यांचं चिकून आलं. यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं आणि यासाठी 2.5 लाख रुपयांची आवश्यकता ज्ञानेश्वररावांना होती. परिस्थिती थोडी बिकट असल्याने पैसे जमवायचे कसे हा प्रश्न शिवांशच्या आई वडिलांपुढे होता. मात्र सराटे कुटुंबाला आत्मविश्वास दिला शिंदे सरकारने. सांगोल्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवांशच्या ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली, ज्यामुळे शिवांशचं ऑपरेशन करणं शक्य झालं. ते ऑपरेशनसाठी मान्य आमचे आमदार आमच्या तालुक्याचे आमदार माननीय शहाजी बापू पाटील यांनी आम्हाला व या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या योजना राबवल्याबद्दल धन्यवाद. वयाच्या पहिल्याच वर्षापासून शिवांशला आजाराने वेढलं. मात्र या लहानग्या जीवाने शेवटपर्यंत हार मानली नाही. शिंदे सरकारने केलेल्या आर्थिक मदतीमुळे एक प्रकारे शिवांशला जीवनदान मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे आता कोणीही बिकट परिस्थितीत खचून जायचं नाही, कारण आपल्या पाठीशी आहे आपलं सरकार, शिंदे सरकार.